भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिर देवस्थान येथून भव्य कलश यात्रेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। आज दिनांक 20 जानेवारी शनिवार रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास या कलश यात्रेचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून याच उद्देशाने जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिर देवस्थान येथून भव्य कलश यात्रेचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीतर्फे करण्यात आले होते। या कलश यात्रेत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून राम नामाचा गजर केला आहे। ही कलश यात्रा जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिर देवस्थान येथून जळगाव शहरातील गोलानी मार्केट परिसरातील हनुमान मंदिर येथे या भव्य कलश यात्रेचा समारोप करण्यात आला। या कलश यात्रेप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश भोडे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाडे, माजी महापौर सीमा भोडे, भारतीय जनता पार्टीच्या महिला महानगर अध्यक्षा रेखा पाटील, चित्रा मालपानी, नंदिनी दर्जी, सुवर्णा पाटील, रेखा कुलकर्णी, संगीता पाटील, ज्योती निंभोरे आदी महिला पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या महिला महानगर अध्यक्षा रेखा पाटील नेमका काय बोलल्यात ते जाणून घेऊयात। जानेवारीला आपले म्हणजे रामललाचं जोरदार जल्लोषाने आणि एक खूप आनंदाचं वातावरण निर्माण होतंय। त्या निमित्ताने आम्ही जळगाव शहरातील सर्व महिला भगिनींनी मिळून आम्ही महिलांनी मिळून सर्वांनी एक आनंदाचं वातावरण आहे त्या निमित्ताने आम्ही हे रॅली काढलेली आहे। संपूर्ण देशामध्ये एक दिवाळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। संपूर्ण शहर असेल भगवामय ठिकठिकाणी रामलल्लाचा जयघोष करण्यात येतोय। काय आनंद वाटतोय? आनंद तर आम्हाला खूप वाटतोय। एवढा आनंद उत्सव आम्हाला कधीच नव्हता। रामांचं आज आगमन होतंय त्या निमित्ताने लहानपासून तो मोठ्यापर्यंत रक्तामध्ये रामांचं म्हणजे एवढं आनंदाचं वातावरण आहे। एवढं आनंदाचं वातावरण आम्ही कधीच पाहिलेलं नव्हतं। आमच्या घरोघरी दिवाळी साजरी करतोय आम्ही सर्व महिला। म्हणजे दिवाळी तर आपण करतोच पण त्यापेक्षाही आनंद आम्ही 22 जानेवारीला करणार आहेत। काय या रॅलीचा मार्ग नेमका कसा होता? कशी या रॅलीची सुरुवात झाली? आमची रॅली चिमुकले राम मंदिरापासून आम्ही महिलांनी कळस रॅली काढलेली आहे। त्या निमित्ताने आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन आम्ही गोलानी मार्केटचं हनुमान मंदिरापर्यंत आम्ही रॅलीची हे करतोय। 22 तारखेला अयोध्या नगरीमध्ये राम प्रतिष्ठा होणार आहे। ज्या दिवसाची सर्वांना 500 वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण आज आपल्यामध्ये आलेला आहे। 22 तारखेला राम विराजमान होणार आहे। यामुळे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे। दिवाळीच्या दिवशी आपण ज्या प्रकारे घरामध्ये लाइटिंग दिवे रांगोळी काढून दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीनेच प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी। मी सौ चित्रलेखा कांतीलाल मालपानी। Hello guys, please like, comment and subscribe our channel.